मनोज जरांगे पाटील यांनी आज एक धक्कादायक खुलासा केलाय। पत्रकार परिषद घेत त्यांनी थेट सांगितलं की माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडे यांनीच दिली आहे। मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे म्हणालेत की त्यांच्या जीवावर उठण्याचा कट रचला गेला असून 2.5 कोटी रुपयांची सुपारी दिली गेली आहे। ही बाब समोर आल्यानंतर राज्यात राजकीय वादळ आलंय। त्यानंतर काँग्रेस खासदार कल्याण काळे यांनी तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून जरांगेंना Z+ सुरक्षा देण्याची मागणी केली आहे। आता गंमत बघा, ही मागणी फडणवीसांच्याच गृह खात्याकडे गेली आहे। आता सगळ्यांच्या नजरा सरकारकडे, फडणवीस काय निर्णय घेतात आणि या आरोपांवर धनंजय मुंडे काय उत्तर देतात हे पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? कमेंटमधून नक्की सांगा आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।